आज मी बनवत आहे सुक्या जवळ्याची सुक्की भाजी। एकदम कमी साहित्यात झटपट होणारी अशी ही भाजी आहे। तर मी ह्यासाठी लागणारा साहित्य घेतला आहे ते म्हणजे कांदा, टोमॅटो आणि मिरची। तर मी इथे सुका जवळा घेतलेला आहे, तो मी 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेणार आहे आणि पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे, म्हणजे त्यात जी उरलेली माती असेल ती तळाला जाऊन बसेल। आणि इथे मी वांग आणि बटाटा हे देखील कापून घेतले आहे। वांग आणि बटाट्याचे मी एकदम छोटे छोटे असे पीस केलेले आहेत। आणि इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात मी तेल टाकत आहे। तेल छान व्यवस्थित गरम होऊ देणार आहे। आणि आता तेल गरम झालेलं आहे, त्यात मी कांदा, टोमॅटो आणि मिरची टाकून घेत आहे, व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित लवकर शिजण्यासाठी मी ह्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकणार आहे। ही टिप तुम्ही देखील फॉलो करा। आणि आता मी ह्यावर झाकण ठेवून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेणार आहे। आता मी झाकण काढून घेत आहे। कांदा आणि टोमॅटो सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे। आता मी यामध्ये मीठ, मसाला, हळद हे देखील टाकून घेत आहे। आता ह्या स्टेपला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी आधी मीठ टाकून घेतलं होतं, म्हणून ह्या स्टेपला थोडंसं मीठ कमीच घालायचं आहे। त्यानंतर हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आणि आता ह्यामध्ये मी बटाटा आणि वांग टाकून घेणार आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। त्यानंतर मी ह्यावर झाकण ठेवत आहे आणि झाकणामध्ये थोडंसं पाणी टाकून घेत आहे आणि भाजी थोडीशी वाफवून घेणार आहे। आणि आता मी यावरचं झाकण काढून घेत आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आणि आता मी पाण्यात भिजत ठेवलेला जवळा काढून घेत आहे। यातलं पाणी मी पूर्णपणे काढून घेणार आहे। आणि ह्यामध्ये मी जवळा टाकून घेत आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। आणि आता मी ह्यावर ताट ठेवून व्यवस्थित शिजवून घेणार आहे। आणि इथे भाजी वाफवल्यानंतर मी ह्यावरचं झाकण काढून घेत आहे आणि भाजी व्यवस्थित शिजली आहे की नाही ते चेक करते। आणि इथे मी आता बटाटे चेक करून घेत आहे शिजलंय की नाही ते। तर बटाटा बऱ्यापैकी शिजलेला नाही आहे, म्हणून मी ह्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवत आहे आणि एक वाफ काढून घेत आहे। आणि आता ह्यावरचं मी झाकण काढून घेत आहे। भाजी छान अशी वाफलेली आहे, बटाटे सुद्धा व्यवस्थित शिजले आहे। आणि आता मी ह्यावर कोथिंबीर टाकून घेत आहे। आणि इथे सुक्या जवळ्याची भाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे। खूप टेम्पटिंग अशी दिसत आहे, झणझणीत भाजी झालेली आहे।
तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.